शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यात आजपासून एक जनआंदोलन शेतकऱ्यांच्या विषयाला घेऊन सुरू करण्यात आलेलं आहे। सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळेस कर्जमुक्तीचं आश्वासन दिलेलं, हमी भावाचं आश्वासन दिलेलं, SG/STच्या माध्यमातून शेतकऱ्याचा बी बियाणे खताचा परतावा द्यायचं ठरवलेलं, पीक विम्याच्या बाबतीत काही धोरण ठरवलं होतं ते बदललं गेलं, हर घर जल जीवन योजनेचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे, लाडक्या बहिणीनं 2100 रुपये देण्याचं वचन दिलं होतं आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी त्यांनी वादे केले होते, परंतु एकही वादा पूर्ण होत नाही। कर्जमुक्ती तर एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आम्ही हे बोललेलोच नाही, दुसरे पक्ष बोलायला तयार नाही, लाडक्या बहिणीचे कमी करत गेलेले, पीक विमा जवळपास बंद केले जमाय वर्षातून एकदा, तोही कापणी प्रयोगावर आधारित कोणतंही नुकसान झालं, नैसर्गिक आपत्ती आली तर पीक विमा मिळणार नाही। हमी भाव परवाच्या दिवशी जाहीर झाला, तो सोयाबीनचा जे 6000 रुपयाचं आश्वासन देशाच्या पंतप्रधानांनी दिलेलं असताना आता 5300 काहीतरी हमी भाव दिला जातो। थोडक्यात या सरकारला क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न आम्ही या आंदोलनाच्या निमित्तानं विचारतोय, कारण या सरकारने नुसते वादे तर केले पण ते सगळे खोटे वादे केलेले आहेत आणि म्हणून शिवसेना शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरली। कशा पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये आत्ताच्या घडीला मराठवाडा व्यापी निश्चित राज्यात जाईल, परंतु आज आम्ही फार गाव पातळीपासून तलाठी ग्रामविकास अधिकाऱ्यापासून तर कलेक्टर विभागीय आयुक्तापर्यंत सगळ्यांना भेटतात आमचे शिवसैनिक, एक निवेदन देतात, कारण सुरुवात आहे। उद्या आम्ही सत्ताधारी पक्षाचे जेवढे आमदार खासदार मंत्री असेल यांच्या घरी वाजत गाजत जाणार आहोत आणि हे निवेदन देणार आहोत। नंतर आम्ही गाव पातळीवर जनजागृती प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास एक 25 गाव बैठका, सभा नाही गाव बैठका ठेवलेल्या आहे आणि मराठवाड्यामध्ये 72 तालुक्यात 25 जर बैठका झाल्या तर मला असं वाटतं जवळपास 1800-1900 सभा संपूर्ण मराठवाड्यात होतील। सभा म्हणण्याच्या गाव बैठक आहे आणि या गावकऱ्यांमध्ये आम्ही सरकारने दिलेल्या वाद्याविषयी एक जनजागृती करणारे शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने सोडवायत अशा प्रकारचं आवाहन करतो।